की या स्पर्धेचं 12वं वर्ष आणि 12 वर्षात मात्र ही स्पर्धा अगदी नावारूपाला येत असताना आपण पाहतो. या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन आहे. जरी 2 दिवसाची स्पर्धा असली तरी नीटनेटकं आयोजन कसं असावं ते मात्र या भंडारली संघाने दाखवून दिलं आहे. आणि त्यांना सपोर्ट ग्रामस्थ मंडळ भंडारली यांचा खूप सपोर्ट. बंधूंनो, स्पर्धा निश्चित संपन्न होत नाही. त्यासाठी जरी पैशाची पावर असली तरी स्पर्धा संपन्न होत नाही. त्यासाठी मॅन पॉवरसुद्धा खूप गरजेची असते, मेहनत खूप गरजेची असते. आणि तीच मेहनत आपण पाहिली या भंडारली संघाची. आणि एक चांगली स्पर्धा या आपल्या कल्याण ग्रामीणमध्ये कशी भरवली जाईल याचा पायंडा या ठिकाणी प्रमोद पाटील आणि सहकार्याने घातला आहे. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतो. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतो सिनियर प्रेमला पाहतो. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी सफलता प्राप्त करताना मोठा धक्का टीम उंबारलेला. संघाने तब्बल मागच्या सामना आपण पाहिला त्यांचा तब्बल 88 धावा चेस केल्या होत्या. एक दमदार संघ म्हणून आपली ओळख पटवून दिली होती या मैदानावर. आणि त्या संघाला मात्र पहिल्याच चेंडूवर धक्का देण्यात यशस्वी ठरला गोलंदाज. फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतो सुरत चौथेला. राजकुमार पाटीलला आपण पाहतो गॅप शॉट सिलेक्शन. बघा चेंडू थांबेल का, परंतु आउटफील्ड थोडी खराब त्या ठिकाणी पाहतो. राजकुमारचा अंदाज होता चेंडू सहज सीमारेषा पार जाईल, परंतु असंच होतं या ठिकाणी. या मैदानावर असलेलं घास किती वेगवान चेंडू गेला तरी शेवटच्या क्षणाला मात्र त्याची गती कमी होतं आणि चेंडूला सीमारेषा पार करणं खूप कठीण जातं. पण तो एक चांगला दमदार फटका पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केल्यानंतर मात्र जसा मैदानात गेला राजकुमार पाटील आणि 2 या धावसंख्येने आपले अकाउंट ओपन करताना पाहतो आपण राजकुमारला. सुरत चौथे एक फ्रंटलाईन गोलंदाज पहिल्या चेंडूवर मात्र सफलता प्राप्त केली होती. दुसऱ्या चेंडूवर घणाघाती प्रहार आणि चेंडूला फेकून दिलं डीप बॅकवर्डच्या वरून शिवापार बिगी षटकार. थँक्यू डीजे. तर बघा मागचा जो सामना झाला आणि एक क्षेत्ररक्षक नागाव संघाचा रुद्र माली यांनी जे झेल घेतला होता ना, त्याच्यासाठी भंडारली गावचे समाजसेवक पांडुरंग पाटील याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आले. रुद्रला विनंती असेल की आपले 500 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षातून. रुद्र माली या आपण. पांडुरंग पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे, ते घेऊन जायचं आहे आपण या ठिकाणी एक झेलसाठी. आणि पांडुरंग पाटीलला आमच्या आयोजकांची विनंती की आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. सुरत चौथे ओरपीच चेंडू होता या ठिकाणी. फटका फसलाय की काय, क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू पडल्यानंतर लगेच डब होतो त्या ठिकाणी. आउटफील्ड खराब आहे. सकाळपासून आम्ही सांगतो, कालपासून सांगतो, जर मारायचे असतील तर टायमिंग शॉट चौकार षटकार मारून या खेळपट्टीवर धावा वसूल करतात.
या ठिकाणी रुद्र आलेला आहे. या रुद्र आपण काय कॅच पकडली त्या ठिकाणी, टर्निंग पॉईंट असेल मॅचचा तो. पांडुरंग दादा पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. राजेश पाटील द्या आपले शुभ हस्ते. पुन्हा एकदा चांगला फटका त्या ठिकाणी, चेंडू सीमा पार, षटकार. ची जोडी उंबारली संघाची मात्र किल्ला लढवत असताना पाहतोय आपण. चौकार षटकारांची जणू आतषबाजी या मैदानावर आपण पाहिले. दोन्ही संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून पहिलं षटक त्या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहतो. आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावपलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात 15. तर बघा, पहिला गडी बाद झाल्यानंतर काहीतरी प्रेम भोईरने या ठिकाणी स्ट्रॅटेजी बदलले. कारण पहिल्या मॅचमध्ये 1 डाऊनला पाठवलं होतं, त्या ठिकाणी साहिलला पाठवलं होता. परंतु आता वेगळी स्ट्रॅटेजी, एक अनुभवी खेळाडू या संघातील आपण पाहतो राजकुमार पाटीलला पाठवलं. कारण 40 षटकांचा सामना असल्यामुळे प्रेम भोईरने स्ट्रॅटेजी अवलंबे असावे. दुसरे षटक गोलंदाज दीपक भगत, डावखुरी हाताचा गोलंदाज आपण पाहतो. या ठिकाणी हलक्या हाताने चेंडूला केवळ दिशा देण्याचं काम केलं. आणि या दरम्यान मात्र अवधी होतंय दोन्ही फलंदाजांच्या जवळ 2 धावा घेण्याचा. राजकुमार पाटीलची नजर आता चेंडूवर बसली. राजकुमार पाटीलला चेंडू मला वाटतं फुटबॉल सारखा दिसायला लागला. अजूनपर्यंत राजकुमार पाटीलची बॅटिंग आतापर्यंत तरी चांगली झाली या ठिकाणी. धावा 17 पाहतो. 17 अशुभ आकडा मानला जातो. फलंदाज बाद, क्रीज सोडला होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न अंगलट आला आणि दुसरा गडी बाद या ठिकाणी टीम उंबारलीचा. इनेट नंबर आपण पाहतो 4थ्या क्रमांकावर साहिलला. ज्या साहिलने मागच्या मॅचमध्ये आपण पाहिले होते, त्याच्या बॅटमधून तब्बल 45 धावांचं योगदान दिलं होतं. केवळ 15 चेंडूंचा सामना करणारा तोच साहिल मात्र आता मैदानाच्या आतमध्ये गेला आहे. इनेट नंबर 4थ्या क्रमांकावर. धावा आपण पाहतो 17. 17 वर दुसरा खतरा आपण पाहिला टीम उंबारलेला. राजकुमार पाटील सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि लगेच यष्टीरक्षक सुद्धा तेवढाच अचानक स्टंप केले गेले. दुसरा गडी बाद साहिल. आता मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फक्त सिंगलने अकाउंट ओपन करताना ज्या फलंदाजाने मागच्या सामन्यात बॅक टू बॅक 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचा विक्रम केला होता, तोच साहिल आता आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला. काय फलंदाजी केली होती. अक्षरशः फलंदाजी करीत असताना 88 धावांचं टार्गेट या संघाने पार केलं होतं. या स्पर्धेचा उच्चांक आहे धावाचा, तो मोडीत काढला होता या ठिकाणी या उंबारली संघाने. तोच उंबारली संघ
पाहतोय आपण फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये. दुसरी षटक गोलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी दीपक भगत. फुलटॉस चेंडू, पुरेपूर फायदा, चेंडू थांबणार नाही, चेंडू सीमा पार, सिक्सर. तर फलंदाज प्रेम भोईरची गाडी अशीच जर सुसाट सुटली तर मात्र मोठी धावसंख्या उभारली असतील मात्र शंका नाही. चेंडू डॉट. कमबॅक केलं गोलंदाजाने या ठिकाणी. दीपककडे अनुभव हा. एक फटका मोठा खाल्यानंतर मात्र लगेच डॉट चेंडू, टिट फॉर टॅट, जशास तसे उत्तर. आता मात्र रेंज होता या ठिकाणी. डीप बॅकवर्ड केलेल्या दिशेने चेंडू सीमा पार, सिक्सर. विकेटच्या दिशेने सीमा पार, बिग षटकार. षटकार आला ॲक्युरेट साहिलच्या बॅटमधून. पुन्हा एकदा असे चेंडू जर टाकले तर प्रत्येक चेंडूवर हाच रिझल्ट. या फलंदाजीच्या नावावर मागच्या सामन्यात 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम आहे. दोन षटकात आपण पाहिले होते 30 धावा. आता बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 मोठे फटके आपण पाहिले आणि धावफलक मात्र वेग पकडत असताना तब्बल 42. फाईन लेगच्या दिशेने चेंडूचं संचार आपण पाहतो. चांगले क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी, परंतु थ्रो व्यवस्थित नव्हता आणि पाहता पाहता या 2 धावा आपण पाहतो. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना तब्बल 44 धावा धावफलकावर. काय फलंदाजी करतो साहिल आजच्या दिवसात, अगदी इम्प्रेसिव्ह कामगिरी. आता पुन्हा एकदा घुटना ट्रेक, सिक्सर देख, चेंडू सीमा पार, षटकार. जणू वसा घेतलाय षटकार मारण्याचा या फलंदाजाने.
मागच्या मॅच मध्ये बॅक टू बॅक 6 चेंडू 6 षटकार आणि आता मात्र 4 चेंडू 3 षटकार आणि एक दुहेरी धाव अशा पद्धतीने तब्बल 4 चेंडूमध्ये 20 धावांचं योगदान देणारा हा साहिल, अगदी नजर बसली त्याची चेंडूवर. आत्ता फटका बसलाय, डाऊन डबल क्षेत्ररक्षक साहिलची केली संपुष्टात, फलंदाज बाद. बाद झाला. या ठिकाणी भंडारली गावचे समाजसेवक विष्णू पाटील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. विनंती असेल यावं पण व्यासपीठावर. नक्कीच नागाव संघ या ठिकाणी 2 सामने जिंकून पुढे सरकला. आजच्या दिवसातील या स्पर्धेचा मला वाटतं शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज असेल. सूरज मडवी आणि रेड आर्मी हेच बघत असेल की आपल्या समोर कुठला संघ येणार, त्यासाठी चाललेली लढाई. व्हाईट बॉल. फटका फसलाय त्या ठिकाणी, डाऊन डबल क्षेत्ररक्षक, फलंदाज बाद. चला बघा या ठिकाणी ज्युनियर प्रेम भोईर या ठिकाणी धावबाच्या स्वरूपात बाद झाला. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. नो स्ट्राईक गेनला जाताना आपण पाहतो रुद्राक्षला. सिनियर मात्र प्रेम भोईर या ठिकाणी जोपर्यंत मैदानात आहेत तोपर्यंत मात्र चांगली धावसंख्या या ठिकाणी या मैदानावर जमवू शकण्याची ताकद या फलंदाजाकडे आहे. सिंगल घेतली गेली त्या ठिकाणी आणि पंचांचा चेहरा वाईट. 1+1 या ठिकाणी रेफर केलं गेलं आहे मला वाटतं फिल्डिंग टीमने वाईट साठी. चला चेक करा.
चला वाईट बॉल आहे त्या ठिकाणी 1+1 2 धावा येतील 54 पाहतो आपण धावसंख्या. ज्युनियर प्रेम भोईरच्या वाट्याला बॅटिंग आली होती. फारसं काही करता आलं नाही, परंतु मी नक्कीच सांगेन जेव्हा उंबरली संघ आता क्षेत्ररक्षण अगदी सॉफ्ट हँड खेळून काढला त्या ठिकाणी लॉंगॉनला चेंडूचा प्रवास आपण पाहतो. चांगले क्षेत्ररक्षण झालं तिथं. मी बोलत होतो ज्युनियर प्रेम भोईरबद्दल. बंधूंनो, बॅटिंगमध्ये काही जास्त करता आलं नाही, पण नक्कीच जेव्हा क्षेत्ररक्षण करेल उंबरली संघ तेव्हा मात्र गोलंदाजी त्यांची मजबूत असेल. कारण असा गोलंदाज त्यांच्याकडे आहे ना की भरपूर कंजूसी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आम्ही पाहिले. पहिल्या मॅचमध्ये ज्युनियर प्रेम भोईर संघात नव्हता. आता 1 बाउंस चेंडू सीमा पार. अजून एक साऊ तर बघा फास्टरला या खेळपट्टीवर भरपूर मार पडला असताना कालच्या दिवसात आपण पाहिला टीम कौसाचा ओमकार अगदी सक्सेसफुल गोलंदाजी त्याची आपण स्ट्रॉंग अपील या ठिकाणी 55वर कोणताच इम्पॅक्ट नाही आणि चेंडू असेल डॉट. आपण बोलत होतो कौसा टीमच्या गोलंदाजाबद्दल. काय गोलंदाजी केली ओमकारने कालच्या दिवसात. आजचा दिवस सुद्धा गाजवला मी म्हणेन. 2 सामने जिंकत असताना नागाभाऊ संघाचा हा गोलंदाज आपण पाहिला हर्षांकला. काय गोलंदाजी केली. चांगली गोलंदाजी असली तर आपण फलंदाजांना या खेळपट्टीवर सुद्धा थांबवू शकतो. पुन्हा एकदा स्वेळी चेंडू आपण पाहतो वाईट बॉल. आणि आता मात्र पहिल्या सामन्यात उंबरली संघाचा ज्युनियर प्रेम भोईर नव्हता, परंतु आता मात्र त्यांच्या चमूत दाखल झाले. 60 धावा आपण धावपलकावर पाहतो या ठिकाणी. चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप राहताना आपण पाहिलं. पूर्णपणे अंदाज चुकला या ठिकाणी प्रेम भोईरचा. पुन्हा एकदा डॉट. शेवटच्या क्षणाला मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहतो. प्रेम भोईर सारखा फलंदाज अगदी स्ट्राईक एंडला असताना बॅक टू बॅक 2 चेंडू आपण पाहिले या ठिकाणी या षटकात. डॉट येताना ओम भगत अगदी पायातला चेंडू उंचावरून मारण्याचा प्रयत्न केला होता आणि क्षेत्ररक्षकाने काय केलं यालाच म्हटलं जातं बंधून तेल गेलं तूप गेलं हाती धुपाटणं आलं. शेवटच्या क्षणाला एक संधी होती ती सुद्धा गमावली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणात. 4 षटकं संपन्न झाली या ठिकाणी आणि या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना उंबरली संघाने बनवल्या गेल्या धावा 62 आणि 63 धावांचं टार्गेट या ठिकाणी असेल टीम दिवा समोर. हॅलो, आमच्या उंबरली गावचे विशाल पाटील यांना आम्ही आमंत्रित करतो की आपला इथे यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. आमचे विशाल पाटील आमचे जावळ आहेत भंडारली गावचे, तर त्यांना विनंती करतो की आपण यायचं आहे. आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल. मी राजेश पाटीलला विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. तसेच गावातील कोणीही प्रतिष्ठित नागरिक असतील त्यांनी मंचावर येऊन हा सामन्यांचा आनंद लुटायचा आहे. आम्ही सर्वांना विनंती करतो की दिव्याचे कोणी जर ज्येष्ठ नागरिक असतील समाजसेवक असतील त्यांनी देखील मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तसेच उंबरलीचे देखील अजून कोणी असतील त्यांनी सर्वांनी मंचावर यायचं आहे. तसंच आमच्या गावातील भंडारली गावातील कोणी ज्येष्ठ नागरिक असतील समाजसेवक असतील त्यांनी सर्वांनी मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. कारण ही स्पर्धा आपली आहे आणि आयोजन देखील आपलं आहे आणि आपण
आपल्या टीमच्या मागे उभं राहणं तितकंच गरजेचं आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये जगदीशदादांनी किंवा दादा 18 जानेवारी रोजी आपली भंडारली गावची प्रीमियर लीग आपण ठेवण्यात आलेली आहे. तरी आपण त्या स्पर्धेमध्ये सर्वच सहभागी होतात आणि त्या स्पर्धेसाठी आपण वर्षभर वाट पाहत असतो. एक क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटचा आज जत्रा आपण भरवणार आहोत आणि त्या BPL धमाका आपण येत्या आणि ती स्पर्धा आपण लवकरच आपल्या भेटीला येणार आहे आणि ते याच्यासाठी आपण देखील तयारीला देखील लागलेलो आहोत. तर सर्वांच्या सहकार्याने ती स्पर्धा मोठ्या आनंदात आणि उत्साहात ती साजरी होते आणि याही वर्षी आपण ती स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि आनंदात आणि तितक्याच जोमाने आपण ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. थँक्यू थँक्यू. या ठिकाणी बघा 63 धावांचं टार्गेट 4 षटकात पूर्ण करायचं आहे आणि सामना जिंकण्यासाठी 63 धावांची गरज आपण पाहतो या ठिकाणी टीम दिवाला. हे टार्गेट कशा पद्धतीने चेस केले जाईल आणि या दोन संघांमधून कुठला संघ नागाव संघासमोर असेल याचा लोकजोखा 4 षटकांसाठी मी पुन्हा एकदा घेऊन चलतो जगदीश पाटील यांच्याकडे. हॅलो. दिवा संघाला एक सुवर्ण संधी आहे. जर दिवा संघ या सामने जर विजयी होतो तर आपल्या कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदेशजी भगत यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. तर दादांना विनंती करतो, दादा जर इथे आले असतील तर आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. कारण जे कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आज शिस्तबद्ध आणि जे पुढे जाताना दिसत आहे ते फक्त आणि फक्त आपले कल्याण डोंबिवली क्रिकेट ग्रामीण असोसिएशनचे अध्यक्ष विनोददादा पाटील तसेच उपाध्यक्ष आदिदादा भगत यांच्या मार्फत आणि यांच्या शिस्तीने हा चाललेला आपल्या असोसिएशनचा खेळ आहे आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा, या स्पर्धेचं आयोजन आपण केलेलं आहे. तर दादांना विनंती आहे की आपण आला असाल तर आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रमोददादा पाटील आणि दत्तादादा इंदारकर. जाऊया मॅचमध्ये. गावदेवी क्रिकेट संघ भंडारले आयोजित गावदेवी चषक ही स्पर्धा पाहा मिळते आणि आज आपण फुल एम फायनल डेमध्ये आहोत. सुपर संडे सुपरमध्ये पाहतोय आपण चांगले सामने. टीम दिवाच्या विरोधात उंबारली संघ पहा मिळतोय. गेल्याच्या पहिल्या अंकामध्ये पहिल्या सत्रामध्ये टीम गावदेवी उंबारले संघाने 62 उभ्या केल्या 24 बॉलमध्ये आणि 63 धाबा करायच्या टीम दिव्याला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मिळाली. एकने संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन केलं जाते एक या धावसंख्येवरती. प्रेम भोईरला पाहतो या पॉवर प्लेचं पहिलं एकमेव षटक हाताळत असताना. सलामीची जोडी मैदानामध्ये दीपक भगतच्या जोडीला अनिकेत पाटील जो मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा हकदार राहिला होता. अतिशय चांगला खेळ राहिला होता. निसट्टा विजय त्यांना मिळाला होता. 2 चेंडू 2 धावेची गरज असताना मात्र त्या संघाला त्याने घेसर संघाला परास्त केलं. हा बिग शॉट फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर. जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर मिळालं. चेंडू सीमा रेषेवर भंडारली आपण व्यासपीठावरती यावा. कारण मैदानामध्ये सातत्याने धाबा होता ते आजवरचा इतिहास राहिलाय. पुन्हा एकदा फटका चांगला. फोल्डर नाही आहे. चाललाय चेंडू बाउंड्री लाईनच्या जवळ गेलाय. थांबलाय मात्र हळूहळू का होईना पुढे जायला मिळाला. पहिल्यांदा षटकार त्यानंतर आलाय चौकार. गुड शॉट.
दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. तर गाव क्रिकेट टीमच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक चौकार एक षटकार पहा मिळतोय आपल्याला दीपक भगतच्या बॅट मधून पॉवर प्लेचं पहिलं षटक. पुन्हा एकदा ऑब्रॉय कॅचिटचा कॉल. वा जबरदस्त झेल टिपला जातोय. यश होते त्या ठिकाणी. झेल टिपलाय षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय. पहिला गडी गारद पहिला धक्का टीम दिवा संघाला. स्प्रे चला नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय आता. अल्पेश पाटीलला पाहतोय आपण. ओ पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. प्रेम चाललाय पुढे. कॉट अँड बोल्ड स्वतःच्या गोलंदाजीवरती झेल टिपलाय. दुसरा धक्का टीम दिवा संघाला. चला एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेल्यात. खरं मध्ये पाहिलं तर कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटमध्ये ओळख असेल ती आपल्या या ग्रामीण समितीचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट सन्माननीय आदेशजी कमलाकर भगत साहेब. खऱ्या अर्थाने आपल्या टेनिस ग्रामीणला झळाली देणारं हे व्यक्तिमत्व. एक वेळ होती जेव्हा दिवा शहराचं दिवा गावाचं नाव वेगळं होतं. एक नामकरण झालं आणि आत्ताचा विकास पाहता आणि पूर्वीचा विकास याच्यामध्ये भरपूर फरक पडला. कारण जेव्हा आता यंगस्टरना संधी दिली गेली, आदेश भगत साहेब सारखे एक चांगले व्यक्तिमत्व या शहराला मिळालं आणि शहराचा विकास अगदी झपाट्याने झाला. त्यांचं स्वागत करूया यूट्यूबच्या माध्यमातून. ते सामना जर पाहत असतील तर त्यांचं आपण करतोय मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला एका पाठोपाठ विकेट गेल्यात. मात्र फलंदाज अनिकेत सुद्धा बाद झाला. मागच्या सामन्यामध्ये 34 धावांची इनिंग साकारली होती. अगदी सामना काय त्याने गेम प्लॅन करत असताना जिंकला. एक सिनियर खेळाडू आहे, नवीन खेळाडूला त्याने मागच्या मॅचमध्ये शेवटचं षटक दिलं. कारण त्यांच्याकडे आज गोलंदाजाची एक कमतरता होती.
मात्र त्याचा गेम प्लॅन चांगला राहिला. मात्र या मॅचमध्ये जरी 63 धाबा बडवायच्या असल्या तरी सुद्धा सुरुवातीला चांगल्या धाबा आल्या, त्यानंतर 3 विकेट ठराविक अंतराने गेल्या. अद्यापही वेळ गेली नाही आहे. चांगला कमबॅक केला तर दिवा संघ या मॅचमध्ये प्रवेश करू शकतो. षटक क्रमांक 2 प्रेम ज्युनियर, एक सिनियर एक ज्युनियर आज पहा मिळतात या मैदानावरती. गोलंदाजाचा रिदम चुकत असताना पहा मिळतो आपल्याला. आज आम्ही सातत्याने का सांगत असतो आपल्या कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट, कारण आज भरपूर क्रिकेटला क्रेज आले आहे. चांगले चांगले नियम आपल्या समितीच्या वतीने सुद्धा प्रत्येक वर्षी जे खेळाडूंच्या हितामध्ये निर्णय असतात ते घेतले जातात. सातत्याने अध्यक्ष विनोदजी रतन पाटील, उपाध्यक्ष ॲडव्होकेट आदेश कमलाकर भगत साहेब हे मात्र नेहमी लीड करत असतात या ग्रामीण क्रिकेटला. सुनेरी दिवस पहा मिळतात. चांगले चांगले खेळाडू साता समुद्राकडे पाठ जात असताना केतन म्हात्रे असं ऋतिक पाटील आज ISPL मध्ये सातत्याने खेळताना आपल्याला पहा मिळतात. याचं कारण आहे चांगलं क्रिकेट, चांगले नियम, चांगली शिस्तबद्ध स्पर्धा. कल्याण डोंबिवलीचं हे अतिशय चांगलं लोकप्रियतेचं शिखर गाठणारे एक क्रिकेट आहे. षटक 2 सुरू आहे ते प्रेमचं. चांगली गोलंदाजी करत असताना पहा मिळतात. ओ चांगला बॉल अगदी वेगाने आला, स्टंपच्या बाजूने जात असताना पाहायला मिळतो आपल्याला. आणखीन एक डॉट बॉल आलाय. आता डॉट बॉल दिवा संघाला पडवणार नाही आहेत. ज्या दिवा संघाने सकाळच्या सत्रामध्ये धावा रोखल्या, कारण बऱ्याच वेळेला इथे धावा चेस होतात, मात्र तो एकच संघ असाच ठरलाय की ज्याने धावा रोखल्या, धाबांचं संरक्षण केलं गेसर संघाच्या विरोधात. आणि आता त्याला धाबा चेस करायचे आहेत या मॅचमध्ये. पुन्हा एकदा डॉट नाही आहे. चांगली गोलंदाजी प्रेम ज्युनियरला पाहतोय आपण नागावच्या माल्टन मैदानामध्ये. याच गोलंदाजाने सर्वांना इम्प्रेस केलं नाबालीच्या स्पर्धेमध्ये. तोच गोलंदाज पहा मिळतो आता टीम गावदेवी उंबारली संघाचा हा खेळाडू. धाबा झाल्या त्या स्कोरबोर्डवरती 11 धाबा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. याच्यानंतर सामना होईल आई गावदेवी 12-13 नागावच्या विरोधात विजेता संघ. या दोन संघामधून जो विजय होईल तो नागाव संघाशी खेळ सेमीफायनलचा मॅच. हो चांगला ऑन ड्राईव्ह पहा मिळतं. डीपमध्ये फोल्डर आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न, थ्रो येतोय तोपर्यंत 2 धाबा चित्त्याच्या चपाईने पूर्ण करत असताना रनिंग बिटवीन द विकेट चांगला आहे आणि या 2 धाबा अगदी लिहिल्यापणे पार केल्यात. मोठ्या फटक्यांची गरज आहे दिवा संघाला. खेळ करत असताना आज बॅटिंग करतोय सेकंड इनिंग मध्ये. फुल टॉस आणि त्याच्यावरती मात्र फुल टॉल वसूल केलाय. षटकार टोकलाय. फलंदाज पाहतोय आपण सूरजच्या बॅटमधून. एकोणावीस धाबा आता 12 बॉल मध्ये बनवायच्या तुम्हाला. 44 धाबा 12 चेंडू मध्ये करायच्यात. मग अशी 4 ओव्हर मध्ये 88 धाबा चेस झाल्या. 4 नाही तर 20 चेंडू मध्ये 88 धाबा चेस झाल्या या मैदानावरती. तर 12 मध्ये 44 का बनणार नाही आहेत. मगाशी याच काटेई संघाने सुद्धा 12 मध्ये 47 करायच्या होत्या, तेव्हा सुद्धा त्या धाबांचा पाठलाग केला. मात्र सांडीपुटाने जसा बाद झाला तसा मात्र सामना त्यांच्या हातातून निसटला.
आणि तेथे रुद्रमालेने पकडलेला झेल हा जी त्यांच्या लक्षात राहील. त्याचबरोबर लॉंग ऑफला सुद्धा सुंदर झेल पकडला एका हाताने. यावेळेस बॉल अभेत आहे, फिल्डर पाठीमागे थांबले, तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट केली गेली आहे. 2 धावा. एकवीस या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. कालच्या दिवसामध्ये कौसा संघ क्वालिफाय झालाय, ज्याने काल वडवली संघाला परास्त केल्या मैदानामध्ये सेमीफायनलच्या मॅचमध्ये. तो संघ आज इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फटका तर चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षक होते, मात्र अगदी गॅपमधून चेंडू पडल्यानंतर जागेवरती थांबलाय. तोपर्यंत 2 धाबा एकवटल्या गेल्यात. आता मात्र मोठे फटके खेळावेच लागतील दिवा संघाला. या सामन्यामध्ये जिवंतपणा निर्माण करायचा असेल, मॅचच्या बाजूने जायचं असेल विजयाच्या, तर नाही आता अगोदरच फटका खेळात लेगबाजच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळत असताना फुल टॉस होता, फायदा उठू शकले नाही या फलंदाज. चौधरीच्या डॉट बॉल येतोय. चौथीला पाहतोय आपण सूरजला या ठिकाणी. चांगला बॅटर या टीमचा. मगाशी एक षटकार आला होता, सामन्यामध्ये जिवंतपणा त्यांनी निर्माण केला होता, मात्र आता चेंडू डॉट. स्लोवर चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलंय, मात्र गतीचा फायदा उठू शकले नाही आहे. आता सामना आणखीन कठीण होत चालला. या ओव्हरमध्ये शेवटचा चेंडू पहा मिळतोय. पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा एकदा डॉट. 3 चेंडू डॉट गेलेत. आता काम होणं मुश्किल आहे, कारण आता 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये बनवायचे आहेत तुम्हाला आता धावा 39. 6 चेंडू 39 धावसंख्येची गरज आहे. या चला आता शेवटचं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज सोमनाथ भोईर, एक सिनियर खेळाडू या टीमचा. फुल टॉस नाही, फायदा उठू शकले. शॉर्ट लेगला खेळून काढताय, त्याच्यावरती 1 धाव मेल. हो, लिडिंग एज आहे, पाठीमागे चाललाय. कॅचिटचा कॉल, टिपलाय झेल, संपलाय तो सूरजचा खेळ.
6 धाबा आल्या. शेवटचा बॉल या इनिंगमध्ये पहा मिळतोय. ओ चांगला बॉल, अगदी तेज तर्रार. सामना संपलाय. गावदेवी उंबारले संघाने सामना जिंकला. हाडलक दिवात संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचा आभार. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमचे सर्व क्रिकेटर, ग्रामस्थ मंडळ भंडारले, प्रमोददादा पाटील, शक्ती पाटील, सोमनाथ पाटील, विकी पाटील, किशोर पाटील, अक्षय पाटील, बंटी गुंड, जीवन पाटील, विराज पवार, राकेश पाटील, कमेश पाटील, सुमित पाटील, निखिल मोकाशी, करम पाटील आणि मनीष पाटील यांनी मात्र खूप चांगली मेहनत घेऊन